नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कोर्सच्या डे 3 मध्ये. आणि मागचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बॉन्ड्स विषयी काही महत्वाची बेसिक माहिती जी काही ती समजून घेतलेली होती. तर आजचा जो काही दुसरा आपला व्हिडिओ असणार आहे, तर डे 2 मध्ये आपण इथं शिकून घेणार आहोत की आपल्याला गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये आणि शिवाय आरबीआयचे पण काही काही बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर याच्याबद्दल जर माहिती जर घेतली, बघा, कल्पना करा की तुम्हाला अशी एखादी गुंतवणूक करायची आहे जिथं तुमचे पैसे थेट भारत सरकारकडे जातात. म्हणजे परतफेडीची जी काही जबाबदारी आहे ती स्वतः भारत सरकारची असते. पण आता महत्वाची गोष्ट ही आहे की नेमकं हे सरकारी बॉन्ड्स कशा प्रकारे काम करतात, याच्यावरती आपल्याला किती टक्के रिटर्न मिळू शकत आहेत आणि एक सर्वसामान्य व्यक्ती कशा प्रकारे याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स, आरबीआय बॉन्ड्स आणि जीसेक मध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण याच्याविषयी माहिती घेऊ आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आता मी तुम्हाला याच्यावरची माहिती देणार आहे की नेमकं तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करू शकता आहात आणि कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही गुंतवणूक करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या 2-3 पद्धती आहेत, ते मी तुम्हाला पुढे आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण याची बेसिक माहिती घेऊ की नेमकं गव्हर्नमेंट बॉन्ड्स काम कशा प्रकारे करतात. सो गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे काय, किंवा जीसेक आपण त्याला म्हणतो, किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की भारत सरकारला एक प्रकारे आपण पैसे देतो आहे. कारण भारत सरकारला पण विविध काही प्रकल्प आहेत, काही समजा सुविधा आहे, रस्ते करायचे आहे, किंवा भरपूर सारा त्यांना खर्च असतो. ह्या खर्च निवडण्यासाठी किंवा हा खर्च त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना जीसेक जे काय आहे त्याची गरज असते. म्हणजे गव्हर्नमेंट काय करते, त्यांच्याकडे जे काही पैसे असतात ते तर वापरतेच, पण त्यासोबतच तुम्हाला गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स विकते. म्हणजे जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांना गव्हर्नमेंटचे बॉन्ड जे काही आहे ते सेल केले जातात. आणि त्याच्या बदल्यात ती जी काही कंपनी आहे ती काय करते, किंवा ती जी काही सरकार आहे ते तुम्हाला त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट काही ना काहीतरी व्याज देत असते. तर हे जे काही जीसेक असतं ना, ते खरेदी करण्यासाठी एक किती देणार आहे, काय देणार आहे, ते सगळ्या गोष्टी त्या बॉन्डवरती तिथं लिहिलेल्या असतात. आणि जेव्हा पण त्याची मुदत पूर्ण झाली, का तुमची जी पण मूळ रक्कम आहे, जेवढी पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, ₹10,000 आहे, ₹50,000 आहे, ₹1,00,000 आहे, ते सगळे पैसे तुम्हाला परत मिळतात. अशा प्रकारे हे जे काही जी असतो पूर्ण काम करत असतं. तर म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट आपल्याकडून कर्ज घेते आहे. आणि जेव्हा पण तो बॉन्ड पूर्ण होईल, आजपासून 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर, जेव्हा पण त्याची मॅच्युरिटी असेल, तेव्हा गव्हर्नमेंट आपल्याला आपले पैसे परत देऊन टाकते. आणि याच्यावरचं जे काही व्याज असतं ते आपल्याला दरवर्षी मिळत असतं. अशा प्रकारे हे बॉन्ड्स मेनली इथं काम करतात. तर पुढे आता आपण हे बघू. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही ₹10,000 जे काही आहे, ते जीसेकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुपन रेट मिळतो आहे 7%. कुपन रेट म्हणजे काय, की किती टक्के आपल्याला व्याज मिळणार आहे, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी जर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल, पहिला व्हिडिओ, तर तो व्हिडिओ पहिले एकदा बघायचा आहे आणि मग तुम्ही हा व्हिडिओ बघा पाहिजे. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय होतो, ₹10,000 तुम्ही जर गुंतवणूक केलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यावरती जर 7% व्याज मिळत आहे, याचा अर्थ दरवर्षी गव्हर्नमेंट तुम्हाला ₹700 व्याज देईल तुमच्या बँक अकाउंटमध्ये. हे जे काही व्याज आहे ते डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येते. आणि जेव्हा पण या बॉन्डची मुदत पूर्ण होईल, समजा 10 वर्षांनी या बॉन्डची जी काही मुदत आहे ती पूर्ण होणार आहे. तर 10 वर्षानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला ₹10,000 तुमचे वापस करून देईल तुमच्या तुमच्या बँक अकाउंटमध्ये. आणि दरवर्षी तुम्हाला ₹700-700 जे काही व्याज आहे ते मिळत राहील. म्हणजे व्याज आपल्याला दरवर्षी मिळणार आहे ₹700-700. आणि जेव्हा पण 10 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा गव्हर्नमेंट आपल्याला आपले ₹10,000 परत करून टाकते. सिंपल अशा प्रकारे गव्हर्नमेंटचे बॉन्ड जे काही ते काम करतात. आणि गव्हर्नमेंटचे बॉन्ड भरपूर सेफ असतात. कारण गव्हर्नमेंट आपले जे काही पैसे आहेत ते नक्की देते. समजा आपण जर दुसरीकडे एखाद्या ठिकाणी जर पैसे टाकले, तर आपले पैसे अटकू शकतात. पण गव्हर्नमेंट बॉन्ड्स सगळ्यात जास्त सुरक्षित मानले जातात. आणि मोठे-मोठे जे काही इन्स्टिट्यूशन आहे, मोठ्या-मोठ्या कंपनीज आहेत, किंवा मोठ्या-मोठ्या बँका आहेत, ते सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये खूप जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. तर तुम्ही पण नक्की इथं करू शकता आहे. आता आपण हे जाणून घेऊ की नेमकं गव्हर्नमेंट बॉन्डचे काय-काय वैशिष्ट्य आहे. सगळ्यात पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं, की भारत सरकारची याच्यामध्ये हमी असते. म्हणजे भारत सरकार तुम्हाला गॅरंटी देतं, की तुमचे हे पैसे तुम्हाला 100% परत मिळतील. जसं की समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा एफ-डी जरी केली एखाद्या बँकेमध्ये, तुम्हाला फक्त ₹5,00,000 पर्यंत इन्शुरन्स आरबीआय काय म्हणते, की ₹5,00,000 पर्यंत तुम्हाला मिळू शकते. तसं जी-सेकमध्ये तुम्ही किती पण पैसे इन्व्हेस्टमेंट केले, तुमचे सगळे पैसे सुरक्षित असतात. तुम्ही जर समजा ₹1,00,00,000 जर इन्व्हेस्टमेंट केलं, तर ₹1,00,00,000 पण तुम्हाला परत मिळतील, म्हणजे मिळतील गव्हर्नमेंटकडून. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यानंतर याच्यामध्ये जे काही रिस्क आहे ना ते खूप कमी आहे आपल्याला. कारण आपण गव्हर्नमेंटला कर्ज देतो आहे, तर गव्हर्नमेंट तर आपलं कर्ज परत देणारच आहे 100%. ठीक आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट काय आहे, की याच्यावरती तुम्हाला रेग्युलरली व्याज मिळतं. म्हणजे व्याज तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे. असं काही नाही, की 10 वर्षानंतर आपले एकखट्टी व्याज मिळणार आहे. जसं एफ-डी मध्ये असतं तसं नसतं इथं. तुम्हाला व्याज याच्यामध्ये दरवर्षी मिळत राहतं बरोबर. ठीक आहे. इव्हन 2 वेळेला मिळतं दरवर्षी. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना पण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण हे जे काही बॉन्ड्स असतात हे लाँग टर्मसाठी असतात. काही-काही जे काही बॉन्ड असतात ते एकदम 20 वर्ष, 25 वर्ष किंवा 30 वर्षांसाठी सुद्धा काम करतात. ज्यांना पण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला तेवढा फिक्स व्याजदर मिळतो. आणि याचा जो काही व्याजदर असतो ना, तो फिक्स असतो. समजा उद्या जर समजा गव्हर्नमेंटने व्याजदर जर कमी केला, काही झालं, असं बिलकुल नसतं. जेवढं त्या बॉन्डमध्ये व्याजदर लिहिलेलं आहे, बरोबर तेवढं व्याज तर तुम्हाला 100% मिळतं म्हणजे मिळतं. उद्या जर समजा बँकांचे व्याजदर कमी जरी झाले, पण तुम्हाला तेवढं व्याजदर पुढचे 20 वर्ष भेटणार आहे म्हणजे भेटणार. ही गोष्ट फिक्स असते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे पण मोठे-मोठे गुंतवणूकदार आहे, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि जे पण सामान्य लोकं आहेत त्यांच्यासाठी पण सामान्य लोकं याच्यामध्ये जास्त अजूनपर्यंत इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे, कारण त्यांना या गोष्टीविषयी खूप जास्त माहीत नाही. तर त्यासाठीच आपण हा कोर्स बनवतो आहे, की तुम्हाला पण या सगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळेल आणि तुम्ही पण याच्यामध्ये नक्की गुंतवणूक करू शकता. स्पेशली अशा प्रकारच्या मार्केटमध्ये जेव्हा कुठं काही अनैतिकता होते आहे, मार्केट वर खाली जात आहे, अशा टाईममध्ये अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता किंवा म्युच्युअल फंडमध्ये करता किंवा कुठं पण करता, तर काही ना काहीतरी जे काही आपले पैसे आहेत, ते अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पण असले पाहिजे आहे, जिथून आपल्याला फिक्स काही ना काहीतरी इन्कम येत राहील. म्हणजे आपलं मार्केट समजा एखाद्या वर्षी नाही जरी काम केलं, तरी पण इथून तुम्हाला व्याज जे काही येणार आहे ते फिक्स आहे. मार्केट वर जाऊ, खाली जाऊ काही फरक पडत नाही. तुम्हाला व्याज येणार आहे म्हणजे 100% येणार आहे. ही गोष्ट इथं फिक्स असते. तर म्हणून अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा गुंतवणूक असणं आपलं गरजेचे आहे. तर म्हणून आपण याविषयी जाणून घेतलं. आता जी-सेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. मग पुढे आहे की याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? तर गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत तिथं. पहिली गोष्ट आहे तर आर-बी-आयचं रिटेल डायरेक्टचं एक ॲप आहे. त्या ॲपबद्दल मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेचं हे टोटल ॲप आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. हां, जसं आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो. आपण आपलं आधार कार्ड देतो, पॅन कार्ड देतो. तुमचं स्वतःच तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आहात. आणि तिथून डायरेक्टली तुम्ही तुमचं जे काही अकाउंट ओपन तिथून तुम्ही कोणत्याही जी-सेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. तिथून तुम्हाला जे पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, ₹10,000 पासून इन्व्हेस्टमेंट चालू होते. ₹10,000 पासून मग पुढे तुम्ही किती पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर दुसरा अजून एक पर्याय आहे याच्यामध्ये, ते आहे डीमॅट अकाउंट. भरपूर सारे जे डीमॅट अकाउंट आहे, तिथून सुद्धा पाहिजे तर तुम्ही जी-सेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. जसं की समजा Zerodha आहे, ग्रो आहे, अपस्टॉक्स आहे, एंजल वन आहे किंवा वेगळे जे काही बाकीच्या कंपनीज आहे किंवा वेगळ्या जे काही इन्व्हेस्टमेंटच्या ह्या आहेत, बँका आहेत, त्यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आहात. जे काही बँका असतात, त्यांचे जे काही ऑनलाईन पोर्टल असतात, तिथून पण पाहिजे तर करू शकता आहात किंवा आता कित्येक ठिकाणी जे काही ऑनलाईन आपण पेमेंट करतो ना, त्या ॲप्समधून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण बेटर हे आहे, सगळ्यात जास्त चांगलं काय आहे, तर तुम्ही एकतर स्वतः आर-बी-आयचं जे काही पोर्टल आहे ना, ते सगळ्यात जास्त चांगलं आहे. तुम्ही डायरेक्टली तिथून एकतर इन्व्हेस्टमेंट करा किंवा मग तुम्ही तुमचं जे काही डीमॅट अकाउंट आहे, त्या डीमॅट अकाउंटमध्ये सुद्धा बॉन्ड्स नावाचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल. जे पण तुमचे ॲप्स असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय. बॉन्ड्स नावाचं तुम्हाला ऑप्शन मिळेल. त्या बॉन्ड्समध्ये जायचं आणि तिथून जाऊन तुम्हाला बघायचं आहे जी-सेक. जी-सेक आता तिथं लिहिलं असतं. तिथून तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकताय. ते एकदम ईझी आहे. तर ज्यांना पण हे जमेल त्यांनी नक्की करायचं आहे. ह्या सोडून तुम्ही अजून एक प्रकारे याच्यामध्ये ॲक्चुअलीमध्ये गुंतवणूक करू शकता. ठीक आहे. ते तुम्ही ई-टी-एफच्या माध्यमातून याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजे भरपूर साऱ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत का जे स्वतःचे ई-टी-एफ चालवतात. म्हणजे आपण ते ई-टी-एफमध्ये पैसे टाकू शकतो आहे आणि मग ती जी काही कंपनी आहे ती गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून टाकते. आणि त्यावर जेवढं पण व्याज मिळतं आहे ना, ते आपल्याला पण मिळतं. म्हणजे त्याची जी काही किंमत आहे ना, त्या ई-टी-एफची किंमत दरवर्षी 7-8% वाढत जाते. ठीक आहे. सो त्यातून लगेच आपल्याला असं व्याज नाही मिळत आहे, तर आपली ती काही किंमत आहे ती तिथं वाढत जाते. सो अशा प्रकारे ही जी काही गोष्ट आहे इथं काम करते. ते पण मी तुम्हाला हे तिन्ही पण गोष्टी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून आता दाखवणार आहे. कशाप्रकारे कुठून तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तर आता हे झालं आपलं जी-सेटमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करायची आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत लक्षात आलेल्या असणार आहेत. आता आपल्याला इथं पुढं बघायचं आहे ते आहे याच्या टॅक्सबद्दल. टॅक्सबद्दल पण मी क्लिअर करतो इथं टॅक्स कशाप्रकारे लागतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जे काही तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणजे जे पण तुम्हाला व्याज मिळणार आहे ना, तर जी मधले जे पण आपल्याला व्याज मिळतं ना, ते तुमच्या इन्कम टॅक्सचा जो काही स्लॅब आहे,
त्यानुसार तुम्हाला व्याज लागतं. जो पण तुमचा इन्कम टॅक्सचा स्लॅब असणार आहे 5% आहे, 10% आहे, त्यानुसार तुम्हाला याच्यावरती व्याज लागतं. जे पण आपल्याला व्याजावर याच्यावरती टॅक्स लागतो. ठीक आहे. जेवढं पण तुम्हाला व्याज मिळणार आहे तेवढं. याच्यावरती टी जो काय आहे तो नाही लागत आहे. पहिले याच्यावरती टी लागत होता, पण आता कोणताही टी याच्यावरती भरावा लागत नाही. तर फक्त इन्कम टॅक्स तुम्हाला लागतं. कशावरती? व्याजावरती. ठीक आहे. त्यानंतर आता समजा ही जी काही गोष्ट आहे, मी तुम्हाला इथं सांगतो. आता पुढं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे याच्यामध्ये, सरकारी जे काही आपले बॉन्ड आहेत, ठीक आहे. समजा याच्या सेलिंगवरती सुद्धा तुम्हाला समजा याच्यावरती जर काही प्रॉफिट झाला, याच्यावरती प्रॉफिट कशा प्रकारे होतो मी तुम्हाला सांगतो. समजा एखादा जो काही बॉन्ड आहे तुम्ही ₹10,000 ला खरेदी केला. पण तो जो काही बॉन्ड आहे ना, तो समजा ₹10,000 खरेदी केला, ₹11 ला विकला किंवा ₹1200 ला पण तुम्ही नंतर विकू शकता. कारण हा जो काही बॉन्ड असतो तो तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी सुद्धा विकू शकता. समजा एखादा व्यक्ती आहे त्याने तुमच्याकडून खरेदी केला, तुम्ही 10,000 ला खरेदी केला होता. पण तुम्ही त्या व्यक्तीला ₹11,000 ला विकले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ₹1,000 प्रॉफिट झालाय. तर हा जो काही ₹1,000 प्रॉफिट झालेला याला आपण म्हणतो कॅपिटल गेन. काय म्हणतो? कॅपिटल गेन. हे व्याज नाही भेटलेलं आहे आपल्याला, तर कॅपिटल गेन आहे. तर हा जो काही कॅपिटल गेन आहे ना, हे जे काही आपल्याला इथं मिळतं आहे ना, याच्यावरती आपल्याला अ, जे काही आपल्याला ₹1,000 आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंट काहीतरी टॅक्स लावतं. याच्यावरती टॅक्स कशाप्रकारे लागतो बघा. समजा तुम्ही जर 1 वर्षाच्या आत जर विकलेलं असेल जी-सेक, तर तुम्हाला याच्यावरती जे पण तुमचं टॅक्स स्लॅब आहे, त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्स लागतो. त्याला एस-टी-सी-जे म्हणतात. आणि जर समजा 12 महिन्यानंतर तुम्ही जर जी-सेक विकला आणि त्याच्यावरती तुम्हाला जर काही प्रॉफिट झाला समजा, खरेदी-विक्री करत, तर त्याच्यावरती तुम्हाला एल-टी-सी-जी लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स, जो सध्या 12.5% आहे. 12.5% तुम्हाला लागेल. हे पण मी कधी सांगतो आहे, तुम्ही जर मुदतपूर्वी जर विकला तर तुम्हाला हा टॅक्स लागतो. नंतर बघा मुदत जेव्हा पण संपेल, म्हणजे 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर जेव्हा पण त्याची मुदत संपेल, मुदतीनंतर जर समजा तो जर मॅच्युअर होऊन गेला, गव्हर्नमेंट तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे देऊन टाकेल आणि याच्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ठीक आहे? ही गोष्ट आहे. तर म्हणून जास्त करून मी सांगेल तुम्हाला, का तुम्ही मुदतीपर्यंत ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरती कोणता प्रॉफिट लॉस काय आहे याच्यावरती टॅक्स नाही लागणार. आणि जेवढे पण तुमचं प्रिन्सिपल आहे गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटमध्ये टाकून देईल. त्याच्यावरती ₹1 पण टॅक्स तुम्हाला लागत नाही. पण हां, जे काही आपलं व्याज आहे, त्याच्यावरती आपल्याला टॅक्स लागतो. आणि ते पण तुमच्या स्लॅबनुसार लागतं. ठीक आहे. ते पण जर तुमचं माझ्या मते काहीतरी ₹12,00,000 च्या खाली जर इन्कम जर असेल ना, तुम्हाला टॅक्स लागणार पण नाही. जसं गव्हर्नमेंटचा आता नवीन नियम आहे त्यानुसार. सो ₹12,00,000 पेक्षा कमी जर इन्कम असेल ना, तुम्हाला टॅक्स लागणार पण नाही. जर ₹12,00,000 जास्त असेल तुमची इन्कम, तर मग तुम्हाला टॅक्स लागेल. तर अशा प्रकारे याचं टॅक्सेशनचं हे असतं. जास्त काही एवढं टॅक्सेशनचं हे नसतं. पण ही गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते क्लिअरली सांगितल्या. ठीक आहे. जर काही डाउट असतील तसं तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आता पुढं आपण इथं बघू ते आहेत अजून पुढची एक गोष्ट आहे, ती आहे आर-बी-आयचे बॉन्ड्स. आर सुद्धा बॉन्ड जे काही ते देत असते. आता आर-बी-आयच्या बॉन्ड्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर आर जी काही आहे ना, ती स्वतः सुद्धा बॉन्ड्स जे काही ते देत असते. ठीक आहे. आर पण कधी पण जर समजा लिक्विडिटी मार्केटमध्ये क्रिएट करायची असेल किंवा अजून काही-काही कारणांसाठी जे काही आहे ते बॉन्ड्स देतं. तर हे जे काही बॉन्ड्स आहेत ना, हे सध्या सर्वसामान्य जे काही आपले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. ह्या बॉन्डची एक विशेषता फक्त हे आहे, की याच्यामध्ये जे काही व्याजदर आहे ना, ते फिक्स नसतं, तर थोडंसं फ्लोटिंग असतं. फ्लोटिंग म्हणजे थोडंफार चेंज होतं. जसं की आता मध्ये-मध्ये दर 3 महिन्यांनी जी काही आहे त्याची मीटिंग होते. तुम्ही बघितलेलं असणार मग व्याज दर जे काही आहे ते कमी होतात किंवा जास्त होतात थोडेफार. जास्त काही फरक नाही पडत. ते पाऊण टक्का आहे, अर्धा टक्का आहे, असं काहीतरी कमी जास्त होतं. तर त्याप्रमाणे याचे जे काही व्याजदर असतात ते कमी होतात. समजा गव्हर्नमेंटने व्याजदर जर वाढवला आर-बी-आयने, तर याच्यावर तुम्हाला जास्त व्याजदर मिळेल. जर समजा व्याजदर जर कमी झालं, तर याच्यावर तुम्हाला कमी मिळतं. पण खूप जास्त फरक नाही पडत आहे. तरी पण तुम्हाला याच्यामध्ये 60-7.5% च्या वरच तुम्हाला मिळतं. ठीक आहे. आता सध्या जर बघितलं, तर याचे जे काही बॉन्ड्स आहे ना, याच्यावरती तुम्हाला व्याजदर मिळतं आहे 8.05%. किती मिळतं आहे? 8.05%. आपण जर जी-सेकमध्ये जर बघितलं आणि जी-सेकमध्ये तुम्हाला 7 किंवा 7.5% मिळतात. तर याच्यावरती तुम्हाला थोडंसं जास्त मिळतं. याच्यावरती जे काही व्याजदर आहे ना, ते एन-सी-एस जे काही असतं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. त्याच्यावरती जे पण व्याज मिळतं ना, त्याच्यामध्ये प्लस 0.35% म्हणजे 0.35% अतिरिक्त तुम्हाला याच्यावरती व्याज मिळेल. तर टोटल तुम्हाला याच्यावरती व्याज सध्या मिळतं आहे 8.05%. पण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आहे, जसं मी सांगितलं. पण खूप चांगला व्याज आहे. तरी पण तुम्हाला 7-7.5% दरवर्षी याच्यातून सुद्धा आणि हे सुद्धा बॉन्ड्स तेवढेच जास्त सुरक्षित असतात.
ठीक आहे. याची काय काय वैशिष्ट्ये आहेत, तर सगळ्यात पहिले भारत सरकारची याच्याला पण पूर्ण हमी आहे. तुमचे जेवढे पण पैसे तुम्ही गुंतवणूक करणार आहात, मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 100% मिळतील म्हणजे मिळतील. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची ही आहे, का याच्यामध्ये 7 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, का तुम्ही 7 वर्षांच्या आधी याला विकू नाही शकत. जसं जे काही आपले गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत, ते तुम्ही कधी पण विकू शकता. तर ही गोष्ट मी इथे क्लिअरली सांगतो. याला विकता येत नाही 7 वर्ष. म्हणून ज्यांना पण लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांनीच याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. नाहीतर याच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट, याचा जो काही व्याजदर आहे ना, जे काही व्याज आहे, ते दर 6 महिन्यांनी बदलतं. ठीक आहे. थोडंफार बदलू शकतं आहे. असं नाही बदललंच पाहिजे आहे. कधी-कधी तसंच राहतं, पण बदलू शकतं आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटनी समजा आर-बी-आयने जर व्याजदर जर कमी केले तर. त्यानंतर याचं जे काही व्याजाचं जे काही पेमेंट आहे, ते वर्षातून 2 वेळेला येतं. कधी येतं? जुलैमध्ये आणि जानेवारी. या 2 महिन्याला तुम्हाला व्याजाचं जे काही पेमेंट आहे, ते येणार आहे. याच्यामध्ये जे काही एफ-डी आहे ना, त्यापेक्षा हा एक थोडा वेगळा पर्याय आहे फक्त. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे का व्याजदर तुम्हाला दरवर्षी तसं एफ-डीमध्ये काय असतं, तुम्हाला डायरेक्टली 8 वर्ष तुम्हाला थांबावं लागतं. मग तुमचे पैसे डबल होतात. तसं याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 8% व्याज पण मिळणार आहे आर-बी-आयकडून आणि प्लस तुम्हाला दरवर्षी व्याज मिळते. ते पण 2 वेळेला. दर 6-6 महिने म्हणजे पहिले 4% नंतर 4% अशा प्रकारे. ठीक आहे. याच्यामध्ये जे काही विशेषतः जर बघितली ना, तुम्हाला याच्यामध्ये रिस्क जे काही आहे तुमचं कमी आहे आणि एक चांगलं तुम्हाला व्याजदर जे काही ते मिळत आहे. तर ज्यांना पण लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची आहे ना, त्यांच्यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे. ठीक आहे. पण हां, ज्यांना पण शॉर्ट टर्ममध्ये करायचं असेल, त्यांनी नाही करायचं. कारण हे बॉन्ड्स मध्ये 7 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. तर 7 वर्षांआधी आपण विकू नाही शकत. म्हणजे व्याजदर तुम्हाला दरवर्षी मिळेल, पण बॉन्ड्स तुम्हाला विकता नाही येणार. तसं गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स तुम्ही विकू शकता. तेवढा दोघांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. याच्यामध्ये व्याज थोडंसं जास्त भेटतं. आपले जे काही गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त याच्यामध्ये व्याज मिळतं. पण याच्यामध्ये लॉक इन पिरियड असतो. ज्यांना पण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ते याच्यामध्ये पण नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्याविषयी मी तुम्हाला अजून पुढे महत्त्वाची माहिती देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं जानेवारी आणि जुलैमध्ये तुम्हाला याचं जे काही व्याज आहे ते मिळतं. आणि याची जी काही गुंतवणुकीची मर्यादा आहे ₹1000 पासून तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच्यामध्ये हे एक बेनिफिट आहे. गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट ₹10,000 असते. तुम्हाला ₹10,000 पासूनच इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तसं ह्या आर-बी-आयच्या बॉन्ड्समध्ये तुम्ही ₹1000 पासून पण गुंतवणूक करू शकता. ₹1000, 2000, 3000 तुम्ही किती पण तुमच्याप्रमाणे गुंतवणूक करू शकता. ठीक आहे. बाकी मॅक्सिमम गुंतवणुकीच्या याच्यावरती काही लिमिट नाही. तुम्ही 1 करोड, 2 करोड, 5 करोड किती पण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आहात, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे याच्यावरती व्याजाचं जे काही असतं पूर्ण कॅल्क्युलेशन असतं. याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? तर सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं आर-बी-आयचं जे काही आपलं ॲप आहे, त्याच्यावरून जाऊन तुम्ही याच्यावरती डायरेक्टली गुंतवणूक करू शकता. आर-बी-आयचं जे काही रिटेलचं ॲप आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे. तिथून तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आहात किंवा बाकीचे जे पण नेट बँकिंगचे ॲप आहेत, जसं की एच-डी-एफ-सीचं आहे, समजा नेट बँकिंग आहे, एस-बी-आय आहे, आर-बी-आयचं आहे. जे पण नेट बँकिंगचे ॲप्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑप्शन मिळतं. तिथं तुम्हाला तिथं बॉन्ड्स तुम्हाला ऑप्शन असतं किंवा इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन असतं. इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, बॉन्ड्सवरती क्लिक करायचं. तिथं तुम्हाला आर-बी-आयचे फ्लोटिंग रेट्स बॉन्ड्स असं तिथं नाव आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. जे पण वेगळ्या बँक किंवा कोणाला जर समजा ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे, तर डायरेक्टली जे पण तुमची बँक आहे महत्त्वाची, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे समजा किंवा दुसरी एखादी समजा महत्त्वाची नॅशनलाइज्ड बँक्स आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आहात आणि ऑफलाईन सुद्धा याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता म्हणजे कॅशमध्ये. ठीक आहे. कॅशमध्ये पण तुम्ही पाहिजे त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि ऑनलाईन एकदम ईझी आहे. जास्त करून तुम्ही ऑनलाईन करू शकता आहात. जे पण एखादं नेट बँकिंग आहे, एस-बी-आयचं आहे किंवा एच-डी-एफ-सी बँकचं आहे, त्यांच्या नेट बँकिंगवरून तुम्ही याच्यामध्ये करू शकता. किंवा कोणाला जर समजा ऑफलाईन करायचं आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा जी पण मोठी-मोठी नॅशनलाइज्ड बँक आहे, त्यांच्या थ्रू तुम्ही ऑफलाईन पण याच्यामध्ये जाऊन म्हणजे डायरेक्टली बँकेमध्ये जाऊन याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. तर अशा प्रकारे हे जे काही आर-बी-आयचे बॉन्ड्स आहेत ते काम करतात. आता याच्यामध्ये टॅक्सेशन कशा प्रकारचं आहे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये बॉन्ड जे काही असतात त्याचे जे काही व्याज असतं ना, त्याच्यामध्ये पूर्णपणे हे टॅक्सेबल असतात. म्हणजे जे पण तुमचा इन्कम टॅक्सचा जो पण स्लॅब असणार आहे, त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये टॅक्स जो काही तो भरावा लागतो. तर टॅक्स जो काही असतो तो अशा प्रकारे इथं काम करतो. ठीक आहे. आणि बाकीची जी मॅच्युरिटी आहे 7 वर्ष लॉक इन पिरियड असतो. सो आपण खरेदी-विक्री तर काही करणार नाही म्हणून त्याच्यावरती टॅक्सचं काही तसं हे लागत. फक्त जे काही तुमचं व्याज आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स जो काही आहे तो लागणार आहे. तो पण तुमच्या इन्कम टॅक्सचा जो पण स्लॅब असणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्स लागेल. ठीक आहे. आता हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत आता कंप्लीट. तर
आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स, आरबीआय बॉन्ड्स आणि जीसेक मध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती मराठीमध्ये मी तुम्हाला सर्वांना एक्सप्लेन केली आहे. तर आता आता पुढं उद्याचा जो काही व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत, की आता बघा सरकारी जे काही बॉन्ड्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6-7% मिळतं आहे, 8% मिळतं आहे समजा. पण कॉर्पोरेट बॉन्ड सुद्धा असतात मित्रांनो. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्हाला दरवर्षी 9%, 10%, 11% किंवा 12-13% पर्यंत सुद्धा व्याजदर मिळते. मग नेमकं आता हे जे काही कंपन्या आहेत त्या अशा प्रकारचं एवढं चांगल्या प्रकारे व्याजदर कशा प्रकारे देतात? मग यांच्यामध्ये गुंतवणूक करणं खरंच चांगलं आहे का नाही ते? एखादा जो काही कॉर्पोरेट बॉन्ड्स आहे तो सुरक्षित आहे का नाही हे कसं ओळखायचं? आणि भारतातले जे काही सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांनी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या डे 3 मध्ये. तर या सगळ्या गोष्टींची जी काही उत्तरं आहेत तुम्हाला डे 3 मध्ये मिळणार आहेत. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जर काही प्रश्न असणार आहेत तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथे विचारू शकता आहात. आय होप की सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असणार. आता शेवटी आपली एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे का याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे करू शकता. तर इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे करायचं आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता इथं स्टेप बाय स्टेप मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती शेअर करून मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करायचा. ठीक आहे? तर लाईक नक्की करायचं. तोपर्यंत मी आता काय करतो इथं, ही जी काही स्क्रीन शेअर आहे ती स्टॉप करतो आणि डायरेक्टली आता मोबाईलची जी काही स्क्रीन शेअर आहे मी स्टार्ट करतो. तिथून डायरेक्टली आपण एक-एक जी काही गोष्ट इथे जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आरबीआयचं रिटेल डायरेक्टचं हे ॲप आहे. तुम्ही याच्या थ्रू डायरेक्टली इथे गुंतवणूक करू शकता. ठीक आहे? याच्या थ्रू तुम्ही डायरेक्टली पाहिलं तर गुंतवणूक करू शकता आहात. ही जी काही गोष्ट आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा पण डायरेक्टली तुम्ही जर आपल्या प्ले स्टोअरला गेले, तर प्ले स्टोअरला पण जाऊन तुम्ही या गोष्टी बघू शकता. इथे तुम्हाला कदाचित शो नसेल करत सिक्युरिटी रिझनमुळे. तर मी तुम्हाला पाहिलं तर इथं तुम्हाला सर्च करून दाखवतो. आरबीआय रिटेल डायरेक्ट असं तुम्ही जर टाइप केलं, तर हे जे काही ॲप आहे बघा तुम्हाला इथे येतं. या ॲपवरून तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये गुंतवणूक जे काही ते करू शकता. आता काही सिक्युरिटी रिझन्समुळं ते ॲप डायरेक्टली इथं शो नाही करत, जेव्हा पण मी ओपन जर केलं. ठीक आहे. पण इथून तुम्ही करू शकता. ते ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करा. इथून तुम्ही डायरेक्टली करू शकता आहात. याच्यावरती अकाउंट कसं ओपन करायचं याच्यावरती भरपूर सारे YouTubeला व्हिडिओ आहे. तुम्ही नंतर जाऊन ते बघू शकता. एकदम सिंपल प्रोसेस आहे. जसं आपण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करतो, तशाच प्रकारे इथं पण आपला आधार कार्ड, पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, ओ-टी-पी टाकायचा आहे. तुमचं अकाउंट लगेच ओपन होऊन जातं. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आहात. दुसरं आहे तुमचे जे काही डीमॅट अकाउंट आहे. त्याच्यावरून पण पाहिजे तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉन्ड्सचं ऑप्शन असतं. त्या बॉन्ड्सच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तिसरा एक याच्यामध्ये पर्याय आहे, जो मी तुम्हाला सांगतो इथं. जो एक सगळ्यात जास्त सोप्पा पर्याय आहे. तो सोप्पा पर्याय मी तुम्हाला सगळ्यात पहिले तर सांगतो. तर जे पण सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना एवढी गोष्ट जमत नाही का त्या पोर्टलवर जायचं आहे, तिथून इन्व्हेस्टमेंट करायचं. त्याच्यासाठी ना, एकदम सिंपल मी तुम्हाला एक ई-टी-एफ सांगतो. तो ई-टी-एफ काय करतो माहिती आहे? त्या ई-टी-एफमध्ये तुम्ही पैसे टाकले, तर तुमचे जे काही पैसे आहेत ते गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये ती कंपनी बरोबर टाकून देते. आणि त्या ई-टी-एफवर तुम्हाला दरवर्षी 7 ते 7.5% तुम्हाला रिटर्न जे ते मिळतात. मग तो ई-टी-एफ कोणता आहे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला काय करायचं आहे, सर्चवर क्लिक करायचं आहे. जे पण तुमचं ॲप असणार त्याच्यावरती तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला इथं सर्च करायचं आहे गिल्ट बीज. तर जे काही नाव आहे किंवा स्पेलिंग आहे बरोबर तुम्ही लक्षात ठेवा बघा. काय तुम्हाला सर्च करायचं आहे गिल्ट बीज. गिल्ड बीज तुम्ही सर्च केलं का तुम्हाला इथे येतं आहे बघा. निप्पॉनचा गिल्ड बीज आहे 5 वर्षाच्या बेंचमार्कचा. याच्यावरती आपण क्लिक करू. याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा गिल्ड बीज येतो आहे. तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली का हे काय करतात तुमचे जे काही पैसे आहेत ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये टाकतात. म्हणजे तुम्हाला स्वतः डायरेक्टली टाकायची गरज नाही. बघा ज्यांना स्वतः इन्व्हेस्टमेंट करायला जमेल, ते स्वतः नक्की करू शकते. पण ज्यांना नाही जमत आहे समजा तिकडून एवढं कॉम्प्लिकेटेड असतं थोडंसं, तर नाही जमत आहे तुम्हाला. तर सिंपल एक पर्याय आहे तुमच्यासाठी, का हा जो काही ई आहे तो तुम्ही खरेदी करून ठेवायचा. आणि हा ई तुम्ही कधी पण विकू शकता. कधी पण तुम्ही खरेदी करू शकता, कधी पण विकू शकता आहात, जेव्हा पण तुम्हाला विकायचा आहे. याच्यावरती तुम्हाला दरवर्षी बरोबर 7-8% व्याजदर जे काही आहे ते मिळत राहतं. म्हणजे मार्केट वर पण गेलं, खाली पण गेलं, याचा मार्केटशी काहीही संबंध नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मार्केट वर गेलं, खाली गेलं, या ई-टी-एफला काही फरक नाही पडत. गव्हर्नमेंटचे जे काही बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता म्हणून बरोबर तुम्हाला दरवर्षी याच्यामध्ये व्याज जे काही ते मिळत राहतं. जसं की आता मागच्या 3 वर्षांमध्ये जर बघितलं, यांनी 25% रिटर्न्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. मागच्या 3 वर्षांमध्ये 25% म्हणजे दरवर्षी जवळपास तुम्हाला 8 ते 8.5% याच्यामध्ये व्याजदर मिळालेला आहे. ठीक आहे, जे की खूप चांगलं आहे.
आणि ETF तुम्हाला सिंपल बायवर क्लिक करायचं आहे. बायवर क्लिक केलं तर तुम्ही इथून किती पण जे काही ETF आहे तुमच्याप्रमाणे बाय करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो काही ETF आहे तो सगळ्यात जास्त इझी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तुम्ही याच्यावरून करू शकता हा. शिवाय आता याच्याबद्दल तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही तसं कमेंटमध्ये विचारू शकता. आय होप की सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असणार आहे. कोणाचा जर काही प्रश्न असेल कमेंट बॉक्स तसं ओपन आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आपण कॉर्पोरेट बॉन्ड्स विषयी डीपमध्ये सर्व जे काही माहिती आहे ती घेणार आहोत. ठीक आहे. तर आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलेला आहे याच्याबद्दल कमेंट मला नक्की सर्वांनी करायची आहे. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी जर असेल ज्यांना पण गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तर चला तर मग व्हिडिओला आता आपण एंड करूया. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या जे काही गोष्टी आहेत ते शिकून घेऊ. धन्यवाद.